आपण पाहतोय आता आंदोलनाची दृश्य इथे दिसतात। अभिजित दिपके हे सीजेपीचे संस्थापक, त्यांना आता पोलिसांकडून दुसरीकडे हलवण्यात येण्याची तयारी सुरू आहे। त्यामुळे काहीसा तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्या सोबत आहेत। भरत, नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? सध्या जर आपण पाहिलं तर जंतर मंतर मैदानावरती मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अभिजित दिपके यांना ते ज्या ठिकाणी आंदोलनाला बसले होते त्या ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न होतोय। पोलिसांकडून त्यांना दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जो तणाव आहे तो जंतर मंतर मैदानावर निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्याआधी घटना या ठिकाणी घडली होती। काही आंदोलक, काही तरुण या आंदोलनामध्ये घुसले होते आणि त्यांनी हे आंदोलन खलिस्तान समर्थकांचा असल्याचा आरोप केला होता। त्यावरूनही काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि आता पुन्हा एकदा पोलिसांकडून अभिजित दिपकेला दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा जो प्रयत्न होतोय त्या विरोधात आता सगळे या ठिकाणी जे तरुण आहेत ते संतप्त झाले असल्याचं पाहायला मिळतंय, आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच भरत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की शांततापूर्व हे आंदोलन करायचं ठरवलं होतं, मात्र इथे तणाव निर्माण झालाय। अभिजित दिपके यांना सध्या पोलिसांकडून हलवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं इथले तरुण आणि आलेले आंदोलक आक्रमक झाले।